तब्बल 2.5 वर्ष बंद असलेल्या मुंबईतल्या तारापूर मत्स्यालयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलं। या मत्स्यालयामध्ये 400 प्रकारच्या माशांच्या प्रजाती असून गोड्या आणि समुद्रातील मासे इथे आहेत। त्यामुळे मुंबईकर आणि मुंबई बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना हे मत्स्यालय आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरणार आहे। याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी। मुंबईचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारं तारापूर मत्स्यालय पुन्हा एकदा 2.5 वर्षांनी सुरू झालं आहे। जवळजवळ 21 कोटी या तारापूर मत्स्यालयाच्या नूतनीकरणासाठी खर्च झाला। मुंबईकरांचा कशा पद्धतीने आकर्षणाचा केंद्रबिंदू आपण पाहू शकता। इथे समुद्र कासव ठेवलेला आहे आणि समुद्र कासवाची कशा पद्धतीने निगा राखण्यासाठी कशा पद्धतीने टँकची सुव्यवस्था करण्यात आली आहे। इथे गोड्या पाण्यातले मासेही आहेत आणि त्याचबरोबर समुद्रातले मासेही आहेत। आपण पाहू शकता डॅम्सल या नावाचे छोटे मासे जे रंगबिरंगी आहेत मासे तेही ठेवण्यात आलेले आहेत। अशा ह्या संपूर्ण तारापूर मत्स्यालयामध्ये जवळजवळ 100 ते 400 अशा प्रकारचे मासे आहेत। आपण इकडचे व्यवस्थापकात नेमकं कशा पद्धतीचे मासे आहेत, कशा पद्धतीने त्याची निगा राखली आहे? ह्याच्यामध्ये आपल्याकडे फ्रेश वॉटर फिश आहेत, मरीनचे मासे आहेत, थोडेसे निमखाऱ्या पाण्याचे मासे आहेत आणि ट्रॉपिकल ॲक्वेरियम सगळ्यामध्ये आपल्याकडे हे मरीन फिश आहे। त्यामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणून मासे आणलेले आहेत इथे, जसे चायना आहेत, मलेशिया, श्रीलंका, असे हाँगकाँग, इथून आपण वेगवेगळ्या ठिकाणी मासे आणलेले आहेत। हे कोरलमध्ये राहणारे मासे आहेत आणि हे एकदम अतिशय कलरफुल मासे आहेत आणि हे काय ह्याच्यातले मासे आहेत ते डिफिकल्ट आहेत ॲक्वेरियममध्ये मेंटेन करणे, पण ते आपण इथे मेंटेन केलेले आहेत जेणेकरून लोकांना समुद्र पाहायला मिळावा, ह्याच्यामागचा हा उद्देश आहे। खास आकर्षण काय? खास आकर्षण म्हणजे इकडे टचपूल आहेत, नंतर एक पॅलोडेरियम ॲक्वेरियम आहे, ते आपलं पहिलं आहे, नंतर जेलीफिश ॲक्वेरियम, ते पण इंडियातलं पहिलं ॲक्वेरियम आहे। 21 कोटी याच्यासाठी खर्च आला। नेमका 21 कोटी खर्च कुठल्या प्रकारच्या माशांवर खर्च आला आहे? कारण जे मुंबईकर येत आहेत पर्यटक त्यांना कशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता की हे वैशिष्ट्य आहे? माशांबद्दल तेच आहे की याच्यामध्ये आता वेगळ्या प्रकारचे टँक मासे आहेत, म्हणजे जे वेगळ्या प्रकारे जेवढ्या प्रकारचे फॅमिलीचे मासे आहेत ते सगळे आपण इथे डिस्प्ले केलेले आहेत। इथे काही कोंबडी मासे म्हणतात, काही त्यांची नावं वेगळी आहेत, ती मुंबईकरांना काय कुठली नावं वेगवेगळ्या प्रकारचे नावं आहेत? ह्याच्यामध्ये लायन फिश आहे, त्याच्यामध्ये नंतर मग ग्रुपर्स आहेत, टँक्स आहेत, ट्रिगर मासे आहेत, डॅम्सल मासे आहेत, नंतर क्रोमीज आहेत, एंजल्समध्ये मोठे एंजल्स आहेत, मरीन एंजल फिश आहेत, छोटे मरीन एंजल फिश आहेत, बॅटफिश आहेत, शार्क आहेत, शार्कमध्ये बांबू शार्क आहेत, ईल्स आहेत, रिबन ईल्स आहेत, असे वेगळ्या प्रकारचे मासे आहेत। शार्क आहेत आणि ते खास आकर्षण आहे, म्हणजे मोठे एकदम नाही, ते बॉटम शार्क आहेत, खाली बॉटमला राहणारे मासे आहेत त्याच्यामध्ये, ते तिथे आहेत। त्यामध्ये मुंबईकरांसाठी खास वैशिष्ट्य प्रकारचे असे 400 प्रकारचे माशांची ज्या पद्धतीची निगा राखलेली आहे तारापूर मत्स्यालयात, त्यामुळे मुंबईकरांसाठी हे एक विशिष्ट आकर्षण ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गुरवसह हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई।